विद्यार्थ्यांनो नमस्कार. 9th स्टँडर्ड मॅथ्स 1 मधील प्रॅक्टिस सेट 4.4 आपण घेतोय. त्यामध्ये आपण थिअरम ऑफ इक्वल रेशोची गणितं सोडवतोय. बघा, क्वेश्चन नंबर 3 त्यातला सेकंड क्वेश्चन आपला चालू होता. इफ x अपॉन 3x मायनस y मायनस z इज इक्वल्स टू x अपॉन 3x मायनस y मायनस z इज इक्वल्स टू y अपॉन 3y मायनस z मायनस x इज इक्वल्स टू z upon 3z minus x minus y, and x plus y plus z is not equals to 0, then show that the value of each ratio is equals to 1. बघा, प्रश्न तुमच्या थोडासा लक्षात आला असेल. आपल्याला काही इक्वल रेशोज दिलेत आणि इकडे काय कंडिशन सांगितली बघा, x plus y plus z जर तुम्ही केलात it's not equals to 0, then show that the ratio of each ratio is equals to 1. याचा अर्थ आपल्याला प्रत्येक रेशो याचं उत्तर 1 आहे हे प्रूव्ह करायचं आहे. मग मी काय करणार, मी जास्त विचार करणार नाही, इथे लिहिणार बाय द थेरम ऑफ इक्वल रेशो. इक्वल रेशोचा थेरम आपल्याला काय सांगतो, तर याचं जे आन्सर आहे तेच याचं आन्सर आहे. सगळ्यांची मला ॲडिशन करायची आहे बाय धिस कंडिशन. मग मी त्या कंडिशननुसार जर सगळ्यांची ॲडिशन केली, एक्स प्लस वाय प्लस झेड या सगळ्यांची जर मी ॲडिशन केली न्यूमरेटरची, तर मला डिनॉमिनेटरची सुद्धा ॲडिशन करावी लागेल. 3x मायनस वाय मायनस झेड प्लस 3y मायनस झेड मायनस एक्स प्लस 3z मायनस एक्स मायनस वाय. हे कुठून आले, तर x अपॉन 3x मायनस वाय मायनस झेड होता, प्लस y अपॉन 3y मायनस झेड मायनस एक्स प्लस z अपॉन 3z मायनस एक्स मायनस वाय. ओके, पुढे हा x प्लस वाय प्लस झेड जो आहे याला मी तसंच ठेवतोय आणि पुढे असं लिहितोय 3x मायनस 1x मायनस 1x, 3x मायनस 1x मायनस हा 1x, पुढे प्लस 3y मायनस 1y मायनस 1y प्लस 3z मायनस बघा हा 3z मायनस 1z मायनस हा 1z. ओके, असं लिहिल्यानंतर आता मला थोडंसं गणित सोपं वाटतंय. मी त्याला असं लिहिणार आहे. बघा कसं, व्यवस्थित ऐका आता. एक्स प्लस वाय प्लस झेड अपॉन 3x मायनस 1x दॅट इज 2x आणि 2x मायनस हा 1x म्हणजे इथे उत्तर राहील 1x प्लस 3y मायनस 1y दॅट इज 2y, 2y मायनस 1y, 2y मधनं 1y मायनस झाले तर तिथे काय राहणार y प्लस 3z मायनस 1z दॅट इज 2z मायनस हा 1z, 2z मायनस 1z म्हणजे z. मग आता उत्तर आलंय झेड एक्स प्लस वाय प्लस झेड अपॉन एक्स प्लस वाय प्लस झेड. दॅट मीन्स सपोज मी असं लिहिलं बघा 4 अपॉन 4, तर आपण असं लिहितो की नाही 4 1 जा 4, 4 1 4. मग तसाच एक्स प्लस वाय प्लस झेड 1 जा एक्स प्लस वाय प्लस झेड, दॅट मीन्स द व्हॅल्यू ऑफ दिस रेशो इज इक्वल्स टू 1. आणि तेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं, रेशो ऑफ इच व्हॅल्यू इज इक्वल्स टू 1. ओके, म्हणजे बघा तुम्हाला हे फर्स्ट क्वेश्चन व्यवस्थित कळालं असेल. आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाणार आहोत. हे क्वेश्चन समजलं नसेल तर पुन्हा एकदा पाहून घ्या आणि समजावून घ्यायचा प्रयत्न करा सगळ्यांनी. तुम्हाला ही गणितं सगळ्यांना आली पाहिजेत. मी जातोय नेक्स्ट क्वेश्चनकडे, क्वेश्चन नंबर 3 कडे. चला बघा, क्वेश्चन नंबर 3 इज व्हॉट, इफ ax plus by upon x plus y is equals to bx plus az upon x plus z is equals to ay plus bz upon y plus z, and कंडिशन काय बघा, अँड एक्स प्लस वाय प्लस झेड इज नॉट इक्वल्स टू 0, देन शो दॅट, काय प्रूव्ह करायचं बघा, then show that
a plus b upon 2. Each ratio is a plus b upon 2. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, a plus b upon 2. मग मी आता काय करणार आहे बघा, सिंपल, जास्त विचार करणार नाही. हे सगळे रेशोज इक्वल आहेत, म्हणजेच इक्वल रेशोचा मी थेरम यूज करणार. इथे लिहिणार बाय दी थेरम ऑफ इक्वल रेशो. मग इक्वल रेशोचा थेरम आपल्याला काय सांगतोय, तर हे सगळे रेशो जर इक्वल असतील आणि तुमची सगळ्यांची ऍडिशन केली तरी रेशो त्यांचा सेम येणार आहे. म्हणजे कसा येणार आहे, तर त्यांनी सांगितलं एक्स प्लस वाय प्लस झेड इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे मी या सगळ्यांची ऍडिशन करणार. याला असं लिहिणार ax प्लस by प्लस bx प्लस az. न्यूमरेटरची ऍडिशन करतोय ay प्लस bz. कळतंय, ay प्लस bz अपॉन, बघा या सगळ्यांची ऍडिशन केली न्यूमरेटरची तर डिनॉमिनेटरची ऍडिशन होईल एक्स प्लस वाय प्लस एक्स प्लस झेड प्लस वाय प्लस झेड. ओके, याच्यानंतर काय करायचंय ती स्टेप तुमच्या लक्षात आली पाहिजे. आपण नेहमी काय करतो बघा, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करताना जे सेम अक्षरं असतात, जे व्हेरिएबल्स असतात, त्यांना एकत्र आपण घेतो. म्हणजे मी हे गणित असं करू शकतो बघा, मी विचार करेल मी ए च्या टर्म्स एकत्र घेईल किंवा एक्सच्या टर्म्स एकत्र घेईल. ठीक आहे, मी सरळ सरळ ए च्या टर्म्स एकत्र घेतोय, एक्स प्लस ए वाय प्लस हा ए झेड. एच्या टर्म्स एकत्र आल्या प्लस बीच्या टर्म्स बी एक्स प्लस बी वाय प्लस बी झेड. बीच्या टर्म्स एकत्र आल्या अपॉन एक्स प्लस एक्स दॅट इज 2x, y प्लस वाय दॅट इज 2y, झेड प्लस झेड दॅट इज 2z. बरोबर, इथपर्यंत कळालंय तुम्हाला. याच्यानंतर इकडे ए ए ए मी या तिघांमध्ये आहे त्याला कॉमन काढला तर राहणार एक्स प्लस वाय प्लस झेड प्लस इथे बी 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 हा जर कॉमन काढला तर आपल्याला व्हॅल्यू मिळेल. बघा आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे बी 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 जर कॉमन काढला एक्स प्लस वाय प्लस झेड अपॉन 2 2 2 या तिघांमध्ये आहे त्याला कॉमन काढला एक्स प्लस वाय प्लस झेड असं मला उत्तर येईल. इथपर्यंतचं गणित समजल्यानंतर आता तुम्हाला असा विचार होईल की सर हा एक्स प्लस वाय प्लस झेड आणि हा एक्स प्लस वाय प्लस झेड कट होईल. तर असं कधीही होत नाही, लक्षात ठेवा. प्लसचं साईन असेल तर अशा व्हॅल्यू कट होत नाही. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगितलं की 4 प्लस 5 अपॉन 4 प्लस 3 असेल आणि तुम्ही विचार कराल सर 4 4 कट होईल, तर असं कधीही होत नाही. कारण ऍडिशन जर असेल तर व्हॅल्यू कट होत नाही. म्हणजे 4 प्लस 5 9 होईल आणि 4 प्लस 3 7 होईल. कुठे 4 4 गेला, मग असं कधीही कट होत नाही, लक्षात ठेवा. म्हणून एक्स प्लस वाय प्लस झेड एक्स प्लस वाय प्लस झेड कट होणार नाही. तर मग काय होईल, तर आता उत्तर येईल इथे एक्स प्लस वाय प्लस झेड, इथे एक्स प्लस वाय प्लस झेड आहे तो कॉमन येईल. एक्स प्लस वाय प्लस झेड या दोघांमध्ये आहे, इकडे आणि इकडे तो कॉमन गेला. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये इकडचा एक्स प्लस वाय प्लस झेड कट झाल्यानंतर इथे उत्तर येईल ए प्लस बी. कट म्हणजे तो कॉमन काढलाय, कट नाही केलाय, तो दोघांमध्ये आहे त्याला बाहेर काढलाय. अपॉन 2 इंटू एक्स प्लस वाय प्लस झेड. आता दोघांच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. आता तो एक्स प्लस वाय प्लस झेड एक्स प्लस वाय प्लस झेड कट होईल आणि उत्तर येईल ए प्लस बी अपॉन 2. आणि तेच उत्तर आपल्याला मिळवायचं होतं. ओके, म्हणजे हेही गणित तुम्हाला कळालं असेल, व्यवस्थित समजावून घ्या. पुढे मी जातोय क्वेश्चन नंबर 4 कडे जाणार आहे मी. थोडासा मोठा प्रश्न आहे तरीही मी तो सोडवणार आहे. पटापट लक्ष द्या व्यवस्थित सगळ्यांनी. बघा क्वेश्चन नंबर 4. इफ y plus z upon a is equals to z plus x upon b is equals to x plus y upon c, then show that x upon b plus c minus a is equals to y upon c plus a minus b
इज इक्वल्स टू झेड अपॉन ए प्लस बी मायनस सी. ठीक आहे. आता बघा थोडासा वेगळा प्रश्न आहे, तरी आपल्याला तो सोडवता येईल सगळ्यांना, फक्त समजावून घ्या. मग आता मी स्टार्ट करतोय बघा, व्यवस्थित लक्ष द्या. बघा तुम्हाला व्हॅल्यू काय दिली आहे, वाय प्लस झेड अपॉन ए इज इक्वल्स टू झेड प्लस एक्स अपॉन बी इज इक्वल्स टू एक्स प्लस वाय अपॉन सी. सगळे रेशो इक्वल आहेत आणि काय करायला सांगितलंय, बी प्लस सी मायनस ए. समजा मी असा विचार केला बघा, बी प्लस सी मायनस ए असा विचार केला, तर बी म्हणजे माझी ही व्हॅल्यू येईल, मग कुठली, तर झेड प्लस एक्स प्लस सी. मग प्लस सी सांगितलं इथे, सी म्हणजे आपली व्हॅल्यू येईल एक्स प्लस वाय. मायनस ए म्हणजे मायनस वाय प्लस झेड अशी व्हॅल्यू मला मिळेल. ओके. पुढे मी काय करणार, तर असं लिहिणार झेड प्लस एक्स प्लस वाय. ब्रॅकेटच्या बाहेर जर मायनसचं साईन असेल, आतले साईन चेंज होतील आणि मग उत्तर येईल बी प्लस सी मायनस ए. ओके. आता पुढे बघा, झेड मायनस झेड कट होईल, वाय मायनस वाय कट होईल आणि मला उत्तर मिळेल एक्स प्लस एक्स दॅट इज 2x अपॉन बी प्लस सी मायनस ए. सपोज इज इक्वल्स टू जर मी के घेतला असता, ठीक आहे, इज इक्वल्स टू के घेतला असता, तर मग मला उत्तर मिळालं असतं एक्स अपॉन बी प्लस सी मायनस ए इज इक्वल्स टू के अपॉन 2 असा कॉमन रेशो आला असता. याला मी लिहिलं असतं सपोज इक्वेशन 1. ठीक आहे. आता मी जाणार सेकंड टाईपकडे. सेकंड काय सांगितलंय बघा, सी प्लस ए मायनस बी करायला सांगितलंय. मग सी म्हणजे काय, तर सी म्हणजे एक्स प्लस वाय, ए म्हणजे काय आहे वाय प्लस झेड, अँड मायनस बी म्हणजेच मायनस झेड प्लस एक्स. ठीक आहे. पुढे गेलो तर आपण काय उत्तर मिळेल, एक्स प्लस वाय प्लस झेड मायनस एक्स. का, ब्रॅकेटच्या बाहेर मायनसचं साईन असेल, आतले साईन चेंज झाले. सी प्लस ए मायनस बी, झेड मायनस झेड, एक्स मायनस एक्स कट झाले आणि आपल्याला उत्तर मिळालंय. काय उत्तर मिळालंय बघा, वाय प्लस वाय दॅट इज 2y अपॉन सी प्लस ए मायनस बी इज इक्वल्स टू के घेतला आणि 2 जर तिकडे डिवाइड झाला तर असं येणार की नाही, वाय अपॉन सी प्लस ए मायनस बी इज इक्वल्स टू के अपॉन 2. इक्वेशन 2 बघा, दोघांचे उत्तर के अपॉन 2 आलंय. बरोबर. म्हणजे दोघांमध्ये असणारा जो कॉमन रेशो आहे तो येतोय के अपॉन 2. मी तिसऱ्या पार्टकडे जाणार आहे. तिसरा पार्ट आहे ए प्लस बी मायनस सी. ए म्हणजेच काय, वाय प्लस झेड, प्लस बी म्हणजे काय, झेड प्लस एक्स, आणि सी म्हणजे काय, तर मायनस एक्स प्लस वाय. बरोबर. आता आतले साईन चेंज झाले तर असं होणार की नाही, वाय प्लस झेड प्लस एक्स, ब्रॅकेटच्या बाहेर मायनस, आतले साईन चेंज झाले, मायनस एक्स मायनस वाय, ए प्लस बी मायनस सी म्हणजेच वाय मायनस वाय कट, एक्स कट, 2z अपॉन ए प्लस बी मायनस सी इज इक्वल्स टू के. असा रेशो आपण घेणार, 2 मल्टिप्लाय तिकडे गेल्यावर डिवाइड, झेड अपॉन ए प्लस बी मायनस सी इज इक्वल्स टू के अपॉन 2. इक्वेशन 3. बघा सगळ्यांचं उत्तर के अपॉन 2, त्यानंतर के अपॉन 2 आले म्हणजे सगळे रेशो कसे आहेत, इक्वल आहेत. म्हणजे त्याला आपण असं लिहू शकतो की नाही, देअरफॉर काय लिहिणार, तर एक्स अपॉन बी प्लस सी मायनस ए इज इक्वल्स टू के अपॉन 2 ची व्हॅल्यू काय, वाय अपॉन सी प्लस ए मायनस बी इज इक्वल्स टू झेड अपॉन ए प्लस बी मायनस सी. इथे आपलं ते प्रूव्ह झालं गणित. ओके. म्हणजे असंही गणित तुम्हाला सगळ्यांना सोडवता आली पाहिजेत. ओके. यानंतर आपण स्टॉप करू आज. थँक्यू.